नमस्कार मित्रांनो, आज दोन मैदाने आहेत. एक बुरकवडी फाटी बिंजोडचं मैदान आहे या ठिकाणी आणि दुसरं एक मैदान आहे बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सुद्धा एक मैदान आहे. ते मैदान दुष्याचं आहे आणि हे एक मैदान जे आहे ते बिंजोडचं आहे. आणि बुरकवडीची फाटी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तिथे पाऊस पडो काय पडो तिथं काहीच होत नाही त्या फाटीला. म्हणजे आता पावसाचं वातावरण जरी असलं ढगाळ वातावरण, आता तिकडं कुठं पाऊस गेलेला आहे, पाऊस काय आता येत नाही आहे. कारण काल तुम्ही बघितलं काय ऊन होतं होय तिकडं माळशिरसला आणि सगळे म्हणत ती पाऊस पडू शकतो काय, तिकडं पाऊसच पडत नाही. मी तितकऱ्या शेतकऱ्यांना विचारलं, माणसांना विचारलं, अहो म्हणले इथं कधीतरी पाऊस पडतो पण तू कधी असं गारपिटाचाच पडला तर गारपिटाचा म्हणजे वाऱ्या कावराचाच झाला तर असा नाही पाऊस, मान्सून नाही एवढा पडत. बरं ठीक आहे, असू द्या, बाकीचा विषय तिकडं राहू द्या. आता मेन मुद्द्याकडे बोलूया. बकासूर पाळणार आहे का? कारण की खूप जणांच्या कमेंट्स जे आहेत ते येत आहेत. काल आपण एक व्हिडिओ बनवली होती, त्याला जरा थोड्याशा कमेंट चुकीच्या आल्या की तू काय थंबनेल टाकलाय, काय माहिती आतमध्ये बघत जावा महत्त्वाची. बकासूरची चर्चा मला फोन सारखे करतात म्हणून मला थंबनेल टाकावा लागतो. आणि महत्त्वाचा विषय आज बकासूर पळेल का नाही याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. आता तुम्ही बघितलं ज्यावेळेस बकासूर हिंद केसरीचं मैदान होतं ओपनचं, त्याच्या आदल्या दिवशी पेडगावच्या फाटीवरती बिनजोड पाळला. कुणी सांगितली खरी बातमी? अगदी मला सुद्धा माहीत नव्हतं की बकासूर पाळणार आहे का नाही त्या ठिकाणी. आणि बाकीचे काय कमेंट चुकीचे करणारे असतातच, त्यांना काय कामे नसतात आणि काय पण कमेंट करत बसणार. परंतु मित्रांनो, खरी बातमी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो. आज जे बिनजोडचं मैदान होतं बुरकवडी फाटीवरती, तिथं बकासूर पळेल का? तिथं सांगू शकत नाही पळेल का म्हणून, काहीच सांगू शकत नाही. मैदान पिथरी लाईव्हला या चॅनेलवरती दिसेल बिनजोडचं. परंतु विषय महत्त्वाचा काय आहे की बकासूर कधी येतोय? गुपचूपपणे बकासूर येतो आणि एकदमच पळतो. त्या दिवशी बघितलं तुम्ही, कुठेतरी ग्रुपला आलं की बकासूर पेडगावच्या मैदानामध्ये त्या बिनजोडच्या जिंकला शर्यत. म्हणजे कुणालाच माहीत नव्हतं की त्या ठिकाणी आलाय बकासूर पळायला वगैरे, म्हणून धप्पवर धप्प मिळतात. त्याच्यामुळे आज बिनजोडचं जे मैदान आहे बुरकवडीच्या फाटीचं, त्याच्यामुळे येऊ शकतो. बकासूर 2 दिवसाच्या गॅपने पळतो. बकासूर तुम्ही बघितलं आणि मामाने त्या दिवशीच मी सांगितलेलं होतं की 13 तारखेला बकासूर पळणार आहे म्हणून. त्याच्यामुळे आज आहे 13 तारीख. 13 तारखा थांबा मला बघू द्या, आज 12 आहे बहुतेक. 13 तारखेला सांगितले त्यांनी, परंतु काल आदतमध्ये नाही पळाला. त्याच्यामुळे बघू शकतोय आज पळू बी शकतो. कारण की मामा कधीही पैरे बकासूरचे करू शकतात. आणि आज 2 मैदान आहेत आणि दुसरं मैदान जे आहे आता बुरकवडीचं मी तुम्हाला सांगितलं बिनजोडचं मैदान आहे, त्या ठिकाणी पळू शकतो किंवा नाही पण सांगू शकत नाही. खरं काय सांगू शकत नाही, कधीही येतोय अपडेट कशी पण येते तिथं आता कोण नसल्यामुळं. आणि बोरदाईवाडीचं मैदान आहे, त्या बोरदाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये बकासूर येईल का आता सांगू शकत नाही. बोरदाईवाडीच्या मैदानामध्ये मागे सुद्धा बकासूर आला होता आणि त्या ठिकाणी बकासूर पळाला सुद्धा होता आणि कुणालाच माहीत नव्हतं की त्या मैदानात बकासूर आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय थोडेसे अपडेटमध्ये राहत राहा, टचमध्ये राहत राहा, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारच आता. आणि बोरदाईवाडीच्या मैदानाचं लाईव्ह लॉट जे आहेत ते काय अजून काय पडलेले नाहीत असं मला वाटते. त्याच्यामुळे मैदानातच लाईव्ह लॉट जे आहेत ते पडताना दिसतील आपल्याला. चॅनेल कुठलं असेल हे माहीत नाही आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते मैदान जे आहे ते दुशाचं काय आदतचं आहे. परंतु त्या ठिकाणी जी बोरजाईवाडीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये सुद्धा बकासूर जो आहे तो पळताना दिसू शकेल असा माझा अंदाज आहे. कारण की मागच्या वेळेस सुद्धा बोरजाईवाडीचं मैदान जे झालं होतं आदतचं होतं का दुशाचं होतं बहुतेक, त्या मैदानामध्ये बकासूर जो आहे तो पळाला. कुणालाच काय माहीत नव्हतं की त्या मैदानामध्ये बकासूर आलाय, बकासूर पळाला आहे. त्याच्यामुळे कसं आहे, मी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कशाबद्दल, कारण की ज्या दिवशी मैदान होतात त्या दिवशी तुम्हाला फक्त अपडेट देतोय. काही लोकांचे फोन्स येतात, 50 वेळा फोन करू नका तुम्ही. आणि नंबर आता मी फोन करून काय कोणाचं उचलणार नाही. मला काय फोन काय करू नका की कुठल्या गटात पाळणार आहे काय पाळणार, व्हिडिओ बघायची. 50 वेळा फोन करत जाऊ नका. मी मोकळा नाही तेवढा टायमिंग, मला तेवढं टायमिंग नाही. आणि महत्त्वाचा विषय बकासूर आज दुष्यात पळतोय की बिनजोडला पळतोय का पाळणारच नाही याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. परंतु तुम्ही टचमध्ये राहा, लाईव्हमध्ये बघत राहा की बकासूर कुठे पळतोय काय पळतोय. आणि तशी अपडेट असली तर माझ्यापर्यंत व्हॉट्सअपला टाका मेसेज, दादा पळणार आहे, ह्या गटात पळणार आहे, त्या गटात पळणार आहे. बकासूरची शर्यत पेडगावच्या फाटीवरती नाही बुरकवडीच्या फाटीवरती जे मैदान आहे त्या मैदानावरती बिनजोडचं, मी आत्ता मगाशी चुकून पेडगावची फाटी बोललो, बिनजोडचं मैदान आहे त्या ठिकाणी. म्हणजे बुरकवडीमध्ये आहे, पेडगावमध्ये पळाला होता मागच्या वेळेस जे
ओपनचं जे मैदान होतं माशिरचं त्याच्या आदल्या दिवशी. चला मग आज 2 मैदान आहेत, त्यामध्ये बकासूर पळू शकतो का नाही बघूया, आता याच्याकडे लक्ष लागले.